पडत तिकडे शाबास माझ्या बाबाचा. हे बघा मी पण पाया पडत. सोड दे. अरे वाटेल धावतात तर हाय. चला मुंबईला निघालो. चला चला निघालो आहोत. चला होय होय हा. चला आता आम्ही निघालो आहोत मुंबईला. चला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया. प्रवास खूप छान होऊ देत हो. आणि पटापटा घरी पोहोचू देत. आणि संतोषच्या जरा पोटात गडबड आहे तर ते पण त्याला काही त्रास होऊ दे नको प्रवासामध्ये है ना. प्रवासामध्ये पण आणि नंतर सुद्धा काही त्रास होऊ दे नको. बरं वाटू देत पटापटा आणि येस है ना घरी जाऊया पटापट. माकडं माकडं. हॅलो हॅलो हाय. पळतायत क्यूट आहेत सगळे केवढे. कलमा आहेत ना इथे. हा ना सगळे आंबे खातील आता. सगळे खाऊ नका रे. तुरा हे करून टाक. थोडेफार आंबे खा जास्त खाऊ नका. तसं काय सांगू. ते खावा फेकू नका आपले काढतील थोडस ते जरा जरा फेकून मेन देतील. कसे माहितीये उड्या मारतात तेव्हा पडतात सर्व. अच्छा तेव्हा सर्व तोडून टाकतात ना. बरोबर आहे. खाणार काहीच नाही ते उड्या मारूनच ते जास्त हे तेच करतात. तर आहे ना खात नाहीत पण ते अशा प्रकारे हे करतात आंब्यांची. पाडतात ना ते खाली. तेच तर ना परत तसं नाही करायला पाहिजे. खावा पाहिजे तर जरा सावकाश एवढ्या कशाला जोरात उड्या मारतात. जरा हळू उड्या मारा ना. आता आपण काय करतो त्यांना काहीच करत नाही उलट आपणच घाबरतो. ते पण घाबरतात. तरी पण पळतातच ते. पण किती क्यूट होते ते. साफ सुधरे एकदम. पण मला असं नेहमी वाटतं की काश प्राण्यांना सुद्धा बोलता आलं असतं ना आपल्याशी. त्यांनी पण आपल्याला सांगू शकले ते बाबा त्यांना काय पाहिजे खायला किंवा काय. आपण पण त्यांना सांगू शकलं असतं की बाबा तुम्ही अशा प्रकारे आंब्याची खराबी करू नका. तुम्हाला पाहिजे तर ते काढा आणि खा पण त्याला खराब करू नका अशा प्रकारे. आता आपण पण त्यांना बोलू शकलो असतो आणि ते पण आपल्याला बोलू शकले असते. आपल्याशी मस्त अगदी गप्पा मारल्या असत्या त्यांनी पण. किती मजा आली असती ना. प्राणी पण आपल्याशी बोलले असते तर. त्यांची भाषा आपल्याला समजत नाही आपली भाषा त्यांना समजत नाही. मेन हायवे चालू झालेला आहे तर बघूया किती वाजता पोहोचतो मुंबईला. ते टायमावर पोहोचतो का लेट होतं. मेन मुंबईमध्ये गेल्यानंतर थोडं रस्त्यांचं हे होतं ना आपल्याला कन्फ्युजन. बॉम्बेचा इथून पनवेलपर्यंतचा रस्ता एवढा काही कठीण नाही आहे सरळच आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. बघू आता संतोषसाठी पण काहीतरी म्हटलं इलेक्ट्रॉल पावडर वगैरे घेऊया मेडिकलमध्ये. हां कारण 2 दिवसापासून त्रास. तेच ना. इकडे चायनीजचा नाश्ता का ठेवतात. चिकन थाळी शाकाहारी पण आहे बट चायनीज पण ठेवलेलं आहे. कशासाठी. मालवणामध्ये चायनीज कसायला हवं आहे खायला ना. मालवणमध्ये आलं ते मालवण फूड खायला पाहिजे. मालवणी फूड जिथे जातं तिथलं खायला पाहिजे ना. आपण चायनाला गेलो तर चायनीज फूड खाऊ. मला तर असं पण चायनीजमध्ये इंटरेस्ट नाही. मला तर चायनीज बिलकुल आवडत नाही खायला. आता लांजा आलेला आहे. कुठला रोड आहे नक्की. कोणता म्हणजे कसाही जाऊ शकतो आय थिंक ना. असं पण जाऊ शकतो असं पण जाऊ शकते. दोन्हीकडून आहे रे. चला त्या लांजाला आलो आणि वाजलेले आहेत 10:20. म्हणजे बरोबर आहोत आम्ही टायमामध्ये. इथपर्यंत तरी आम्ही टायमात आहोत.
आता पुढे बघू. ट्रॅफिक तर तसं नाहीच राहणार आज, कारण का मधला डे आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक नाही आहे. त्यामुळे कदाचित आज आम्ही टायमात पोहोचू. आज काय मंगळवारचा बाजार लागलेला आहे वाटतं ना. आम्ही लोक नाही का, जाऊला आवडतो मला फक्त, ते पण मला आवडतो. ह्याला तर पाठी केसरला सुकट कोणतं आवडतं काय माहिती. कसं ते भाजलेलं की सुकट, आणि कोणाकडे खाल्लं सुकट? आईकडे खाल्लेलं. आईकडे खाल्लं. आईकडे खाल्लेलं तुला? तू काय पण म्हणजे आमटी खाल्लेली का ते भाजलेलं खाल्लेलं? भाजलेलं आवडतं तुला ते? त्यांच्याकडे खाल्लं ते तुला आवडलं? ते काय जरा जरासं खातात ते. कुठून टर्न आहे संतोष तो बघ? पुढून आहे मला वाटतं. हा आहे वाटतं बिल्डिंगच्या इथून. आमच्या घरात कोणालाच नाही आवडत खरं तर सुकट. मला ते बोंबील भाजून मला पहिला तर खूप आवडायचे, भाजलेले बोंबील, पण आता तर नाहीच म्हणजे मी खाल्लेले खूप टाइम झाला. आणि जवला माझा फेवरेट आहे. जवल्याची जे तव्यावरती करतात ना ते मला खूप आवडतं. तर मला फोन आलेला आहे. लांजामध्ये केवढ्या बिल्डिंगी झाल्यात ना संतोष? 4-5 तरी आता बिल्डिंग बघितल्या आम्ही इथे. लांजामध्ये खूप बिल्डिंग आहे. खूपच बिल्डिंगी झाल्या आहेत लांजामध्ये तर. आता आमचा वडापावचा स्टॉप आलेला आहे, जिथे आम्ही मोस्टली वडापाव खातोच. आणि संतोष नाही खाणार आहे वडापाव. केसर खाणार आहे का तू? नाही, तू पण नाही खाणार आहे? केसर पण नाही खाणार आहे वडापाव, संतोष पण नाही खाणार आहे. फक्त माझ्यासाठीच आण मग. एसी बंद करू का? हा कर 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 बंद. होय, काचा ओपन करतो. संतोषाचा नक्की मगाचपासून असं काय नाही वाटत आहे ना तुला? आता त्रास नाही होत आहे? चालू आहे ना पण नंतर संगमेश्वर येईल आता अजून आलं नाही आहे. या ब्रिजचं पण काम चालू आहे. हे संगमेश्वरचा ब्रिज आहे का दुसरा आहे? संगमेश्वर बाकी आहे. गाई चरायला निघालेल्या आहेत. रस्त्यांची कामं चालू आहेत इथे. इकडे नदी आहे ना रे? पहिले दिसायची, आता हे रोड बनवल्यापासून काय दिसत हा ना, दिसत नाही आता ती. इथून दिसते थोडीशी. पहिला अशी मस्त मी इथे व्हिडिओ काढायची नेहमीच, कारण खूप लांबपर्यंत आहे ही नदी. पण आता नाही दिसत आहे पूर्ण. मध्ये जराशी दिसली मला, ह्याच्यामध्ये काय माहिती दिसली की नाही. हे बघा इथे आता दिसते नदी. आता क्लिअर दिसते. पूर्ण कंटिन्युअसच आहे ती. खूप लांबपर्यंत आहे ही नदी. असं नदीच्या समुद्राच्या वगैरे बाजूने जाताना काय मस्त वाटतं ना. संगमेश्वरचा ब्रिज आलेला आहे. आज ट्रॅफिक नाही आहे. म्हणजे जास्त ट्रॅफिक नसतं इथे. त्या दिवशी फक्त होतं थोडंफार, लगेचच निघालेला. हा ना, आता पण पटकनच आहे, कारण आता सीझन नाही आहे गर्दीचा, त्याच्यामुळे पटकन आहे जायला इथून. नाहीतर बापरे, गणपतीमध्ये तर भरपूरच ना. गणपतीमध्ये तर लाईनच असते. भरपूरच ट्रॅफिक होतं. आपल्याला किती लेट झालं याच्यामुळे. या इथे अशा गाड्या थांबलेल्या आहेत. आम्हाला वाटलं आहे बट नाही, काहीतरी प्रोग्रामसाठी थांबलेल्या आहेत गाड्या ना. पोहोचलेला होता आम्ही चिपळूणला आता, आणि वाजलेला आहे 1:30. आणि आता जेवायचा टाइम पण झालेला आहे. तर आम्ही आता विचार करतो चिपळूणमध्ये अभिषेक हॉटेल म्हणून आहे,
तिथे जायचं आहे जेवायला. इथे आहे का? नाही ना? नाही नाही पुढे आहे. ते बोर्ड दिसतो ना आपल्याला, अभिषेक म्हणून. आलेला आहे अभिषेक हॉटेल मालवणी. बरेचसे ॲक्टर्स लोक पण इथे जेवायला आलेले आहेत, ज्यांचे तिथे आम्ही पिक्चर्स पण बघितलेले आहेत. तर आता आम्ही जातो आहोत. म्हणजे आधी एकदा आलो होतो तेव्हा आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं, पण आज आम्ही व्हेज जेवणार आहोत. आज मंगळवार पण आहे आणि संतोषचं पोटात ठीक नाही आहे, त्याच्यामुळे पण म्हटलं आता व्हेजच जेवूया. आणि असं पण मंगळवार असल्यामुळे आम्ही व्हेजच जेवणार असं. तर चला आता जाऊया जेवायला, भूक पण लागलेली आहे. हॉटेल अभिषेक, इथे त्यांची पार्किंग पण आहे, तिथे पार्किंग करतो आणि मग जातो जेवायला. सगळ्यांची असतील, सगळे ॲक्टर्स लोक इथे जेवायला आलेले आहेत. आणि आता आम्ही पण जेवतो इथे. केसर काय खाणार आहे? केसर म्हणते दही भात खाणार आहे. केसरचा आलेला आहे दही भात आणि ते केसर खाते दही भात. वेज थाली आलेली आहे, याच्यामध्ये भात आहे, डाळ आहे आणि मला वाटतं भोपळ्याची भाजी आहे पातळ. हे आहे कोणतं काय ते घेतं म्हणतात, तोंडलीची भाजी. खीर आहे, सोलकढी आहे आणि ते दही, चटणी, सलाड आहे, मेथीची भाजी आहे आणि पापड. आता छान जेवण आहे, मिरची पण आहे. सगळं नाही काय आपला कोकणी मेवा मागं बिगं सर्व लाडू, शेंगदाणे लाडू, खाजा घेतले ना, जे ऑफिसमध्ये वगैरे द्यायला, हो, आईकडे वगैरे द्यायला. घेतले. आता काय करतोय, पाठी ठेवू ठेवतो. की इथं ठेवू? हां डिकेट ठेव, डिकेट ठेव. तिकीट हां डिकेट ठेव. आणि ते जरा ते ह्याच्यामधलं काढते काय खायचं आपलं आहे ते. जॉईंट ठेवलंय ना इकडून इकडून. ते इमर्जन्सीसाठी काय मला इकडनं ते लाडं काढतो, असे जॉईंट असतात. पण मी हे ह्याच बोगद्यात बघितलं संतोष. नाही काय बोलतो? सगळं बघण्यामध्ये असतं. मी आता लक्ष देऊन ते बघितलं म्हणून मला कळलं जॉईंट ठेवलेलं आहे तिकडच्या बोगद्यातून इकडच्या वेगवेगळे बोगद्यात. असतात ना, ते असं असतं. मानगावच्या बाजारात आम्ही आलेलो आहोत आता आणि वाजलेले आहेत 5 बरोबर. आता संध्याकाळ झाली होती आणि सूर्य मावळत होता आणि मावळताना पण इतका सुंदर दिसत होता. छान त्याची
सूर्याची जी किरणं आहेत ती झाडामधून मस्त अशी चमकत होती. खूपच छान दिसत होतं हे दृश्य. आता आम्ही पोहोचलेलो आहोत वडखळ नाक्याला आणि आता म्हटलं पेट्रोल भरून घेऊया. असं पण हाफ टाकीच्या पण खाली गेलेलं आहे पेट्रोल. कारण आम्ही राजापूरमध्ये भरलं होतं 2 दिवसापूर्वीच. तर म्हटलं आज भरून घेऊया कारण अर्धा झाला. आता आम्ही वडखळ नाक्यापर्यंत आलेलो आहोत. अजून 2-3 तासामध्ये आम्ही पोहोचून जाऊ मोस्टली तरी घरी. तर आता संतोषीचे पेट्रोल भरतो आहे आणि म्हटलं फुल भरून घेऊया पेट्रोल. म्हणजे मग लागतंच आपल्याला असं पण कुठे ना कुठे जातो तर त्याच्यामुळे म्हटलं भरूनच घेऊया. तर आता पेट्रोल भरतो आहोत इथे आम्ही. आज आम्ही पहिल्यांदा असं ठरवलं आहे की अटल सेतूने आपण जाऊन बघायचं आहे किती लवकर पोहोचतो आणि कसं काय आहे ते. तर आता आम्ही आज अटल सेतूवरून जाणार आहोत. अटल दिसते सेतू का लेफ्ट मारायचा अंधार आहे. झालेला आहे. अटल सेतू लेफ्ट. हा जायला असणार नाही. हा वरचा आहे ना अटल सेतू. नाही लेफ्ट सांगितलं नाही त्यांनी. इथं काय वाज जरा नाव काढलेलं आहे. मुंबई पुणे, भिवंडी, नवी मुंबई विमानतळ तिकडे आहे. म्हणजे अटल सेतू हा इथून कसं काय पण तिथून रस्ता आहे का? मुंबई इथं दिलं आहे. मुंबईला सरळ जायला आहे. हं. पुण्याला तिकडे आणि इकडे इथेच आहे ना कुठे. आता पहिल्यांदा अटल सेतूवरून आम्ही चालू केलेला आहे प्रवास. किती वेळात आता पोहोचतो बघूया. 7:38 चाललेलं आहे म्हणजे 7:40 समजा. मुंबई इथं ठाणे सेतू सरळ. मी मगाशी म्हटलं अटल सेतू मार्ग चालू झाला पण अजून चालू झाला नाही आहे. थोडं पुढे आहे. आम्ही चाललो आहे त्याच रस्त्यावरून पुढे पुढे. अजून आला नाही आहे ना सेतू संतोष. तर आम्ही वाचत वाचत जातो आहोत पाट्या रस्त्यावरच्या. अटल सेतूचा प्रवास आम्हाला चांगला वाटला. म्हणजे आम्हाला यायला किती 11:45 वाजले ना संतोष. आम्हाला घरी येईपर्यंत 11:45 वाजले. म्हणजे मला वाटतं 3 ते 4 तास. ट्राफिक एवढी पण नाही भेटली. खूप कमी आहे. म्हणजे थोडं थोडं मध्ये मध्ये भेटते तेवढं तर भेटणारच. रात्रीचा टाईम होता. खूप जास्त नाही पण असं की थांबत थांबत खूप आम्ही आलो. उलटं फटाफट आलो तिथून. जास्त नाही थांबावं लागलं. थोडंसं तिथे जरा ब्रिज वगैरे जास्त आहेत. टर्न्स जास्त आहेत. तेवढंच फक्त एक होतं कारण कुठून आपण ते टर्न घेतला अटल सेतूवरून वरतून गेल्यानंतर वडाला जो टर्न घेतला ना त्याच्यानंतर जरा टर्निंग्स होते जास्त आणि छोटे ब्रिज. बस तेवढंच. बाकी असं रस्ता छान वाटला पण तो म्हणजे फटाफट यायला झालं. तर कसा वाटला तुम्हाला आमच्या गावावरून मुंबईला रिटर्न येण्याच्या प्रवासाचा व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिला होता मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.